हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक छानशी अशी रेसिपी बघायला मिळणार आहे. तर ती आहे रेसिपी शेंगदाण्याची रेसिपी. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या या भावाला सपोर्ट करा मित्रांनो. आणि आपल्याला तुम्हाला चांगली अशी रेसिपी बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. भेटू. तर मित्रांनो, बघू शकता शेंगदाणे वगैरे आम्ही काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही शेंगदाणे तव्यावर भाजून घ्यायचे आहेत मित्रांनो. व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे, जास्त काही भाजायचे नाही मित्रांनो. मिडियममध्येच भाजा आणि गॅस वगैरे कमीच ठेवा जेणेकरून जळणार नाही ते. तर बघू शकता मित्रांनो, माझी बायको येते ते शेंगदाणे भाजत आहे मित्रांनो आणि व्यवस्थित शेंगदाणे भाजून झालेले आहेत मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही भाजून घ्या आणि त्याच्यानंतर आम्ही शेंगदाणे काढून घेतले एका पातेल्यामध्ये आणि टलखर वगैरे काढून घ्यायचे त्याच्यामध्ये त्याचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते कुटायचं आहे खलबत्त्यामध्ये. मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये पण कुटू शकता. असे टलखर काढून घ्या आणि खलबत्त्यामध्ये ते कुटून घ्यायचे शेंगदाणे. व्यवस्थित बारीक करून घ्या, जास्त पण बारीक नाही करायचे, थोडं जाडसर ठेवा जेणेकरून भाजी व्यवस्थित अशी बनते मित्रांनो. आणि अशा प्रकारे तुम्ही कुटून घ्यायचे आहे शेंगदाण्याच्या. त्याच्यानंतर इकडं माझी बायको आहे ती कांदा कापून घेत आहे, हातावरती कांदा कापत आहे मित्रांनो. तुम्हाला असं कांदा कापता येतो का हातावर माहीत नाही, पण हाताला लागू शकतो. आणि इकडं माझी बायको कांदा कापता रडायला लागली आहे. आणि इकडं मिरच्या वगैरे थोड्या मिरच्या घेतल्या त्या कुटून घ्यायच्या, कोथिंबीर वगैरे कापून घ्यायची. आणि बघू शकता मित्रांनो असं, आणि मिरची वगैरे कुटून घ्यायची. आणि इकडं झालेलं आहे मटर रेडी. आणि त्याच्यानंतर आपण भाजी बनवणार आहे. कढई ठेवायची, तेल गरम करून घ्यायचं, जिऱ्या टाकायच्या आहे त्याच्यामध्ये मित्रांनो. आणि जिरा परतून झाला त्याच्यानंतर कांदा ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये. कांदा वगैरे व्यवस्थित परतून घ्यायचा, लालसर होईपर्यंत कांदा असं हे करायचं तेलामध्ये मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपण पुढचं बघणार आहेत. आणि कढीपत्ता पण ॲड करून घ्यायचा त्याच्यामध्ये मित्रांनो. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी रेसिपी ट्राय करून बघा. आणि मिरची कुठली ती पण टाकून घ्या आणि ती पण व्यवस्थित हलवून घ्या चमच्याने आणि व्यवस्थित भाजायची तेलामध्ये दोन्ही पण. आणि छान असा वास येतो. त्याच्यानंतर तुम्ही हळद ॲड करा आणि थोडेफार मसाले ॲड केलेले आहे मित्रांनो आम्ही. आणि तुम्हाला जसे वाटते तसं ते मसाले ॲड करू शकता, तसं काही नाही. आम्ही गरम मसाला आणि चिकन मसाला आणि एव्हरेस्ट वगैरे ते मी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि अशा वगैरे प्रकारे तुम्ही रेसिपी ट्राय करा मित्रांनो. आणि बघू शकता असं हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि भाजीला व्यवस्थित असा कलर आलेला आहे. टमाटे वगैरे असेल तर ॲड करून घ्या त्याच्यामध्ये. बघू शकता मित्रांनो, अशी रेसिपी एकदा ट्राय करायची मित्रांनो. आणि मित्रांनो, सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही मित्रांनो आपल्या चॅनलला. आणि कोथिंबीर वगैरे ॲड करून घ्या त्याच्यामध्ये. आणि बघा मित्रांनो कसा कलर आलेला आहे भाजीला. आणि व्यवस्थित थोडं पाणी ॲड करायचं. ज्या प्रकारे तुम्हाला घट्ट पातळ भाजी लागत असेल तसे तुम्ही बनवू शकता, तसं पाणी ॲड करा. आणि बघा मित्रांनो, पाणी ॲड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचे कूट टाकणार आहोत. उकळी येऊन द्यायची थोडीफार आणि त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचे कूट टाकायचं आहे त्याच्यामध्ये. बघा मित्रांनो, उकळी आलेलीच आहे बऱ्यापैकी आणि चांगली उकळी येऊन द्यायची. नंतर आपल्याला शेंगदाण्याचा जो भुगा आहे, जो कूट आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि व्यवस्थित असं ते हलवून घ्यायचं मित्रांनो. आणि बघू शकता असं हलवून घ्यायचं. आणि बघा त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे ॲड करून घ्या. आणि बघा कशी उकळी आली आपल्याला. सगळं रेडी झालेलं आहे. तर मित्रांनो, सगळं रेडी झालेलं आहे. तर आपण आता जेवायला बसलेलं आहे. तर या जेवायला मित्रांनो. आता हे बघा भाजी, इकडं पोळ्या आणि थोडेफार पापड्या तळलेल्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब करून नक्की जा मित्रांनो. बाय.